जर का तुम्हाला सीटेट क्रॅक करायचे असेल तर मी शिकवत असलेले 15 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. पहिला प्रश्न बघा, एक किराने की दुकान पर सामान की सूची निम्न रूप में अंकित की गई है. सामान कोणतं आहे? चावल आहे, दाल, गेहूं का आटा, मसाले, शक्कर आणि नमक. असं 6 प्रकारचं ते सामान आहे आणि प्रत्येकाचं मूल्य देण्यात आलेलं आहे. प्रति किलोग्राम 80 चावल, प्रति किलोग्राम दाल 120 अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता खाली बघूया. रमेश रमेश को 2 किलोग्राम चावल, 3 किलोग्राम दाल, 2 किलोग्राम गेहूं का आटा और 500 ग्राम मसाले खरीदने हैं. आता त्याला कोणकोणतं सामान खरेदी करायचं आहे. रमेशला 2 किलोग्राम चावल म्हणजे इथं प्रति किलोग्राम हे आहे, म्हणजेच 80 गुणिले 2 म्हणजे 8 दुनी 16 160 रुपयाचं झालं चावल. आता दुसरा आहे 3 किलोग्राम डाळ म्हणजे 120 गुणिले 3 म्हणजे 12×3 = 36 म्हणजे 360 रुपीज झालेलं आहे झालेली आहे डाळ. त्यानंतर आहे गेहूं का आटा. गेहूं का आटा 50 रुपीज प्रति किलो आहे. म्हणजेच या ठिकाणी 50 गुणिले 2 म्हणजे 100 रुपयाचा झाला आटा. आणि नंतर असं सांगण्यात आलेलं आहे का 500 ग्रॅम मसाले खरीदणे. 500 ग्रॅम मसाले, 250 ग्रॅम मसाल्याचा भाव आहे 100 रुपीज, तर 500 ग्रॅम मसाल्याचा भाव होणार आहे 200 रुपीज. आपण थेट इथं 200 रुपीज टाकू. एकूण रक्कम किती झाली म्हणजे हे खरेदी करण्याची खरेदीची रक्कम या ठिकाणी 0, या ठिकाणी 7×2 12 हातचा वाला 1, 3×1 4 1 5 आणि 3 किती 8, 820 रुपये हे सामान खरेदी करण्यासाठी जाणार आहे. मात्र त्या रमेश जवळ फक्त 1000 रुपीज आहे. 1000 रुपीज आहे म्हणजे इथं 1000 रुपीज घेतले. हे 1000 रुपीज जे आहे तर वजा याच्यातून 820 रुपीज केले तर 180 रुपीज राहतात. आता काय देण्यात आलेलं आहे, तो वह कितने किलोग्राम नमक और शक्कर खरीद सकता है. आता त्याच्याजवळ उरलेल्या 180 रुपयामध्ये साखर म्हणजे शक्कर प्लस नमक एकूण किती केजी खरेदी करणार आहे. केजी खरेदी करू शकतो असं विचारलेलं आहे. क्लिअर. आता लक्षात घ्या, इथेच खरं कौशल्य आहे की कशा पद्धतीने सॉल्व करायचं. मित्रांनो बघा, त्याने काय सांगितलेलं आहे की साखर प्रति किलोग्राम 40 आणि नमक प्रति किलोग्राम 20. मग आपण इथं काय करायचं, या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून देतोय. हा जो 40 आहे, x म्हणजे साखर म्हणू आणि y म्हणजे नमक म्हणू. x + y बरोबर व्हॅल्यू येणार. आता x म्हणजे हे 40x घेऊ प्लस हे 20y करू, बरोबर किती रुपीज तर 180 रुपीज. क्लिअर झालं. आता 40x आहे इथं, 20y आहे आणि 180 आहे. या तीनही संख्यांना कोणत्या अशा विशिष्ट संख्येने भाग जाऊ शकतो असा विचार करायचा. म्हणजे या ठिकाणी 20 ने भाग जातो म्हणून 20 2 40 म्हणजे 2x प्लस 20 1 20 म्हणजे फक्त y आणि इथं 20 ने जर भाग दिला तर 9 येतं. आता बघा 2x + y = 9 झाले. आता x बरोबर कमीत कमी 1 असते. x बरोबर 1 किलो है की नाही. सो इथं जर आपण 1 घेतला तर बे 1 बे येतं प्लस y = 9 म्हणजे 2 + y = 9. सो y म्हणजेच नमक बरोबर हा जो प्लस आहे इकडे मायनस होणार 9 - 2 म्हणजेच काय y बरोबर येणार 7 म्हणजे 7 किलो नमक येऊ शकते. y बरोबर किती 7 किलो नमक. आणि x म्हणजे काय तर साखर तर आपण 1 किलो ऑलरेडीच घेतलेली आहे इथं म्हणजे 1 किलो साखर. आता बघा ना, तुम्हाला सांगतो 1 किलो साखर कितीची होणार आहे 40 रुपयाची आणि 7 किलो नमक किती रुपयाचं होणार आहे तर 140 रुपयाचं, बरोबर 180 रुपयाचं आपण वापरले. म्हणून आपल्याला आन्सर काय येणार आहे, ते दोनही साखर आणि नमक एकत्रित किती खरेदी करू शकतो म्हणजे किती किलोग्राम खरेदी करू शकतो असं विचारलेलं होतं. म्हणून 7 + 1 म्हणजे 8, 1 + 7 म्हणजे किती 8 केजी दोन्ही साखर आणि नमक खरेदी करू शकतो रमेश. म्हणून आन्सर येते या ठिकाणी फर्स्ट. क्लिअर कट पद्धतशीरपणे लक्षात घ्या. हे स्टेप्स खूप इम्पॉर्टंट असतात आणि तेव्हाच लक्षात येते की 8 किलोग्राम नमक 7 आणि साखर 1 असा 8 किलोग्राम 180 रुपयामध्ये ह्या दोन वस्तू खरेदी करू शकते. क्लिअर आहे, राईट आहे. दुसरा प्रश्न बघा,
CTT 2024 टेस्ट सिरीज जर का तुम्हाला जॉईन करायची असेल, खास अर्थानं टेस्ट सिरीज सर्व विषयासाठी उपलब्ध आहे. म्हणजेच मानसशास्त्र तुम्हाला माहित आहे, सो त्याच्यावाली आहे. त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र आहे, गणित आहे आणि हिंदी, इंग्लिश आणि मराठी असं सगळ्याच स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध आहे CTT 2024 साठी. सर्व विषय. फीज आहे 200 रुपीज आणि कॉन्टॅक्ट करायचा 7709119501 वर. हे जे सिरीज आहे तुम्हाला एका ग्रुपमध्ये मिळते. मग तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा 7709119501 वर. मी लगेच तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून देतो आणि लगेच त्याचा अपडेट पण देतो. म्हणजेच ती टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करू शकता ऑनलाईनच्या स्वरूपात. म्हणजे तुम्ही कुठे असले तरी ऑनलाईनच्या स्वरूपात ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता. आणि प्रत्येक सब्जेक्टचे 30-30 प्रश्न सुद्धा सॉर्टिंग करून मी तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये देतो. सो अतिशय इम्पॉर्टंट आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज जॉईन करा. मी आहे सावंत सर. आणि सोबतच स्टडी मॅच चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर स्टडी मॅच चॅनल हे सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्राबद्दल शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे. व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. आणि हे स्टडी अप नावाचं ॲप्स आहे. ॲप्स हे माझ्या क्लासचं ॲप्स आहे. स्टडी मॅथ नावाचं चॅनल आहे आणि स्टडी अप नावाचं ॲप्स आहे. हे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून माझे बॅचेस तुम्ही विनामूल्य बघू शकता किंवा पेएबल बघू शकता. ठीक है, चला पुढे. सेकंड क्वेश्चन. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर देने के लिए सही सबसे उपयुक्त विकल्प चुनिए. म्हणजेच विकल्प म्हणजेच या ठिकाणी 4 आहे, 8, 7, 9 आणि 10. एक किराने की दुकान पर सामान की मूल्य की सूची निम्न रूप में अंकित की गई है. चावल 1 किलोग्राम 70 रुपीजला, काला चाय 1 किलोग्राम 90 रुपयाला, गेहूं का आटा 1 किलोग्राम 45 रुपयाला, भुना हुआ धनिया 250 किलोग्राम 40 रुपयाला आणि भुना हुआ जीरा 250 ग्राम 250 किलोग्राम नाही 250 ग्राम, इथे 250 ग्राम म्हणजेच 250 ग्राम 60 रुपयाला. आणि चीनी म्हणजे साखर 1 किलोग्राम 25 रुपयाला आणि बिस्किटचं एक पॅकेट फक्त 20 रुपयाला. बघा काय दिलेलं आहे. आशीष को 5 किलोग्राम चावल, 5 किलोग्राम गेहूं का आटा, 250 ग्राम भुना हुआ धनिया, 250 ग्राम भुना हुआ जीरा, 2 किलोग्राम काले चाय और शेष बचे हुए रुपए में बिस्किट के पैकेट खरीदते हैं. तो यदि उसके पास 1000 रुपीज है तो वह कितने बिस्किट के पैकेट खरीद सकता है. अतिशय महत्वाचा तार्किक स्वरूपाचा हा प्रश्न आहे. बघा काय करायचं सुरुवातीला, खूप सोपा आहे. त्याने चावल किती सांगितले 5 किलो. सो 70 गुणिले 5 म्हणजे इथं 7×5 35, 350 रुपये झाले. गेहूं का आटा 5 किलोग्राम, गेहूं का आटा 5 किलोग्राम म्हणजे इथं गुणिले 5 म्हणजे हे काय येणार आहे 5×5 25, अच्छाले 2, 5 20 2 किती 22 म्हणजे 225 रुपयाचा गव्हाचा आटा झाला. 250 ग्राम भुना हुआ धनिया, 250 ग्राम भुना हुआ धनिया म्हणजे 40 रुपयाचा, ते डायरेक्ट आपण 40 रुपयेच घेऊ. आणि 250 ग्राम भुना हुआ जीरा 250 ग्राम असा म्हणजे डायरेक्टली आपण 60 रुपयेच घेऊ. 2 किलोग्राम काले चाय 2 किलोग्राम म्हणजे 90 इंटू 2 म्हणजे 180 रुपयाचा काळी चाय झालं. इथपर्यंतच आहे. और शेष बचे हुए रुपये से बिस्किट के पैकेट खरीदने हैं. उरलेल्या पैशामध्ये बिस्किटचे पॅकेटचं आपल्याला त्या आशिषला खरेदी करायची आहे. मग आता काय होते बघा, ही एकूण रक्कम किती झाली खरेदीची. 5 इथं आहे, 5 इथे काय होते 6 4 10 2 12 8 20 5 25, हा चाले 2 4 1 5 3 8, 855 रुपयाचं हे सामान झालं. त्या आशिष जवळ आहे फक्त 1000 रुपीज. सो 1000 वजा 855 म्हणजे या ठिकाणी 145 रुपीज त्याच्याजवळ उरलेला आहे. 145 रुपीज मध्ये किती बिस्किटचे पॅकेट्स येणार बरं. बरेच जण या ठिकाणी चुकणार आहे, कारण की बघा 145 एक पॅकेट किती रुपयाचं आहे तर 20 रुपीजचं. सो डिवायडेड बाय आपण 20 जर केले तर काय होते बघा, 20 21 20 2 40 20 30 60 20 54 20 5 100, 20 सकम 120 आणि 20 7 140, 20 7 140 आणि 5 रुपीज उरतात. 7 बिस्किटचे पॅकेट बिस्किटचे पॅकेट खरेदी केल्यानंतर 5 रुपये उरतात. आता 5 रुपयामध्ये काही बिस्किटचं पॅकेट येणार नाही, ते त्याच्याच जवळ राहील. म्हणून 8 न घेता फक्त 7 बिस्किटचेच पॅकेट खरेदी करू शकतो तो आशिष, कारण की त्याच्याकडे 145 रुपीज आहे. 5 रुपये उरेल, मात्र 140 रुपयामध्ये तो 7 पॅकेट्स खरेदी करेल. सो 7 म्हणजे सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. तिसरा प्रश्न.
वह संख्या जिसमें 88 और 160 को विभाजित करने पर शेषफल क्रमशः 3 और 7 आता है. आता अशी एक संख्या शोधायची आहे या ऑप्शन मधून. वह संख्या जिसमें 88 और 160 को विभाजित करने पर, म्हणजे असं जर केलं ना, असं 80 88 आणि इथे ही जर समजा एखादी संख्या 17 म्हणली आणि हे जर 160 म्हटलं तर इथे 17 म्हणली, तर भाग जर दिला ना, 17 एक 17, 17 पंचे किती 85, इथे किती उरले 3 उरले, तर बरोबर इथं 3 आला. म्हणजे आपण 17 घेतलं म्हणून, म्हणजे मला उत्तर माहित आहे म्हणून मी तिथं 17 घेतले. पण माहित नसेल तर काय करायचं, पुढे इकडे जाऊ आपण. 17 9 9 7 63, बघा ना, हा 6 9 1 9 9 6 किती होते 15, सो इथे 153 झाले, म्हणजे या ठिकाणी बरोबर 7 उरले. म्हणजे या ठिकाणी बरोबर 17 येते, कारण की 17 ने 88 ला भाग दिला, 17 ने 160 ला भाग दिला, तर क्रमशः 3 और 7 शेषफल म्हणजेच बाकी राहते, है की नाही, ही बाकी आहे. म्हणजे आन्सर आला 17. परंतु आपल्याला जर आन्सर माहित नसेल तर आपण काय करायचं बघा, एकच काम करायचं, जो शेषफल आहे की नाही, म्हणजे जो जी बाकी आहे याच्यातून वजा करायची. 88 तून 3 वजा करायचे, तर ते येतं 88 वजा 3 आणि 160 वजा हे किती 7. आता बघा काय होतं, म्हणजे हे येतात 85 आणि हे येतात 153. आता मला सांगा याचा मसावी काढायचा झालं, जो मसावी असतो तेच आन्सर येते डायरेक्टली. म्हणजे बघा ना, इथे 85 घेतले आणि इथे 153 घेतले, तर आता या ठिकाणी 17 नेच भाग जातो, 17 पंचे 85, 17 9 153 झाला. म्हणजे याचा HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजेच काय मसावी, मसावीच बरोबर आन्सर येते 17. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. वजाबाकी करायची आणि जे काही आता 85 आले 153 आले त्याचा मसावी काढायचा, म्हणजेच आपल्याला आन्सर तिथे डायरेक्टली येऊन जाणार. 17 हे राइट आंसर है. चौथा प्रश्न, मालिनी के पास केवल 2 और 5 के सिक्के हैं. 2 रुपयाचा सिक्का आणि 5 रुपयाचा सिक्का आहे मालिनी जवळ. यदि उसके पास सिक्कों की कुल संख्या 36 आहे. म्हणजे बघा ना, आपण काय करूया, इथं एक्स म्हणजेच याला एक्स मानू, याला वाय मानू. 2 रुपयाचे सिक्के आणि 5 रुपयाचे सिक्के असे करून एकूण सिक्क्यांची संख्या आहे 36. इथे आहे वाय बरोबर 36 झालं. आता आपण काय करायचं, या ठिकाणी असे 36 आहे झालं. आता दुसरं बघा काय करायचं. दुसरं काय आहे की राशी 105 रुपये आहे. या दोघांची जर राशी बघितली, राशी म्हणजेच 2 रुपये सिक्के आणि 5 रुपये सिक्के अशी एकत्रित केल्यानंतर ती रक्कम 105 रुपये. म्हणून इथं काय करू आपण, ट्वाइस एक्स प्लस 5y बरोबर राशी घेऊ 105. आता बघा पद्धतशीर बघा. आता काय करायचं आहे की जेणेकरून x तरी गायब झाला पाहिजे, ना तर y तरी गायब झाला पाहिजे. तो केव्हा होणार, जर या इक्वेशनला मल्टिपल बाय 2 केला तर. म्हणजे इथं करू आपण ट्वाइस एक्स ट्वाइस वाय आणि 36 दोन्ही करू 72. मग याचा वापर आपण केला तिथं. आता काय करायचं, देअरफॉर हा इथून वजा करून टाकायचा डायरेक्ट, ट्वाइस एक्स प्लस ट्वाइस वाय बरोबर हे काय झाले 72. आता मला सांगा वजाबाकी केली तर बरोबर इथे वजाबाकी केली, इथे वजाबाकी केली, इथे वजाबाकी केली, तर प्लस मायनस हे कॅन्सल होऊन जाते, है नाही. ट्वाइस एक्स आणि ट्वाइस हे कॅन्सलच झालं, बिलकुल कॅन्सल. एक्स तर निघूनच गेला. आता इथं 5y मधून 2y गेला तर 3y उरतं आणि इथं 105 मधून 72 आपल्याला काढायचे. 5तून 2 गेले 3 राहिले आणि इथं राहते 3. म्हणजेच हा जो 3y आहे म्हणजे 3 गुणिले y आहे, म्हणून y बरोबर 33 भागिले इकडचा गुणिले काय होते, इकडे भागिले होते 3, म्हणजे y बरोबर किती झाले 11. y बरोबर 11 झाले. म्हणजेच 5 रुपयाचे शिक्के बरोबर 11 आहेत. आता मग 2 रुपयाचे शिक्के किती है की नाही, y म्हणजेच 5 रुपयाचे शिक्के. 5 रुपयाचे जे शिक्के आहेत ते बरोबर किती निघाले, इथं 11 निघाले, कारण की y बरोबर 11 म्हटलं होतं. आता बाकीचे शिक्के किती येणार आहे, तर सोपीच गोष्ट आहे ना. 2 रुपये म्हणजे 36 मधून 11 वजा करायचे, तर ते येणार आहे 2 रुपयाचे शिक्के. म्हणजे 2 रुपयाचे शिक्के जे आहे x म्हणजे इथं किती होणार आहे, तर 5 आणि इथे 2 म्हणजे 25 शिक्के होणार आहे 2 रुपयाचे. आता आपण व्हाईस वर्सा करू बघा, कसा व्हाईस वर्सा येतो. तर 5 रुपयाचे शिक्के 11 आहे, म्हणजे 11 5 55 रुपये झाले 5 रुपयाचे, आणि 2 रुपयाचे शिक्के 25 आहे, म्हणजेच
याचे झाले 50 रुपीज. म्हणजे बरोबर 105 रुपीच राहिले की नाही. हे बघा ना, 105 रुपीज आहे असे. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते अगदी राईट आहे. क्रमशः 25, 2 रुपये सिक्के 25 आणि 5 रुपये सिक्का 11 हे आपल्याला राईट आन्सर आलेला आहे या माध्यमातून. ठीक आहे, चला राईट आहे. 5वा प्रश्न बघा, मान ज्ञात कीजिए. आता बॉडमासचे प्रश्न मित्रांनो विचारलेच जातात आणि ते चुटकीसरशी तुम्हाला आले पाहिजे. बघा बॉडमासमध्ये इथे काय आहे, इथे गुणिले आहे, इथे भागाकार आहे आणि इथे गुणिले. आणि आपण काय करणार बघा, डायरेक्टली आपण सर्वप्रथम भागाकार करू. म्हणजे इथे येते 3 × 18. नंतर हा पण गुणाकार करू ना, 3 × 5 = 15, हात चाला 1 3 × 12 किती 13, पुन्हा हात चाला 1 3 × 3 किती 4, म्हणजे 43.5 अधिक 6 वजा इथे काय येते, याचा गुणाकार किती येते 125 3 375 येते. सो 375 आपण लिहू, मात्र 37.5 झाले. आता याची बेरीज करू. याची बेरीज किती होणार आहे, इथे 0.5 घेतला, 6 आणि 3 किती 9, म्हणजे 49.5 झाले. वजा 37.5 वजा केले तर हे पॉईंट घटून जातो. 9 7 गेले, 2 राहिले आणि इथे 1 राहिला, म्हणजे 12 आन्सर येते. एकदम इझी आहे, 12 आन्सर. 14.5 गुणिले 3 म्हणजे 43.5, 18 भागिले 3 म्हणजे 6, त्याच्यात प्लस केले तर 49.5 झाले. त्याच्यातून 12.5 मल्टिपल बाय 3 म्हणजे 37.5. ते ज्यावेळेस आपण वजा करतो तर त्यावेळेस 0.5 गायब होतो आणि 49 मधून 37 गेले तर 12 आपल्या पुढे राहतात. सो या प्रकारच्या प्रश्नावर तुम्ही जास्त भर द्या, कारण की बॉडमासचे प्रश्न 1 ते 2 विचारलेच जात असतात परीक्षेमध्ये. सेकंड ऑप्शन राईट आहे. 6वां प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी लंबाइयां को बढ़ते क्रम में व्यवस्थित किया गया है. आपण डायरेक्टली जाऊ, खालून नाही तर वरून आपण व्हेरीफाय करू. मी जर समजा खालचं ऑप्शन घेतलं तर एक मित्रांनो लक्षात घ्या, एक पहिले इंटेजर लाईन काढायची. कशी, मिली सेंटी डेसी मीटर. बघा मीटरचं मिलीमीटरमध्ये कन्व्हर्ट करत असताना 3 झिरो लावायची, कारण की 3 गॅप्स आहे. किती गॅप्स आहे इथं, 1 2 3, जेवढ्या गॅप्स तेवढे झिरो अटॅच करायचे. ओके, आता मीटरचं मिलीमीटरमध्ये कन्व्हर्ट करताना, कारण की फक्त मिलीमीटर इथं ठेवायचं, बाकीचं कन्व्हर्ट करायचं. मीटरचं मिलीमीटरमध्ये कन्व्हर्ट करत असताना 3 झिरो अटॅच करायला लागेल. मग या ठिकाणी झालं 50 तर ऑलरेडी आहे, तर हे 50,000 झालं मिलीमीटर. ओके, आता दुसरं बघा, हे 2 बघा, 2 डेसी. डेसी पासून तर मिली. आता जसं मिली आणि मीटर आणि मिलीमीटर यामध्ये गॅप्स 3 ॲक्च्युअली आहे, म्हणून आपण 3 झिरो लावले. आता डेसी आणि मिली याच्यामध्ये गॅप्स 2 ॲक्च्युअली, म्हणून तिथं 2 झिरो अटॅच करायचे. जसं की हे डेसिमीटरचं मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर 500 तर ऑलरेडी आहे डेसिमीटर, आपल्याला 2च झिरो अटॅच करावं लागेल. सो इथं 2 झिरो अटॅच केले तर हे मिलीमीटर झाले. आणि इथं मग 30 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फक्त एक गॅप असल्याने एकच झिरो वाढवायचा आहे. म्हणजे ह्या 30चं काय होणार आहे, तर 300 होणार. किती होणार आहे, 300 मिलीमीटर होणार. सो मी म्हणूया, तर हे झाले 50,300 मिलीमीटर. हे झालं दुसरं. तिसऱ्याच्यात जाऊ आपण. आता ऑलरेडीच 55,000 आहे, म्हणून इथं आपण 55,000 लिहून घेऊ मिमी. आणि त्याच्यानंतर बघा काय आहे, तर हे बघा 5,500 सेंटीमीटर, म्हणजे 5,500 सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फक्त एकच झिरो लावावं लागेल. म्हणजे इथं काय येणार आहे, तर इथं 5,5,0,0,0 लावला आपण. आणि 50 मिलीमीटर ऑलरेडीच दिलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये 50 आपण ॲड केले तर 0,5,0,5,5 हे झालं मिलीमीटर. आता मित्रांनो बघा ना, ज्यावेळेस आपण बघतो की नाही, तर बढ़ते क्रम में कौन सा व्यवस्थित आहे ऑप्शन. आता इथं काय झालं 50,000, दुसरं काय आहे 50,300 वाढला, 55,000 त्याच्यापेक्षा वाढले आणि 55,050 मिलीमीटर त्याच्यापेक्षा वाढले. म्हणजे बढ़त्या क्रममध्ये ऑप्शन क्रमांक 4 अगदी तंतोतंत बसते. बाकीचं तुम्ही व्हेरीफाय करू शकता 1 2 3 मध्ये, परंतु मला 4th ऑप्शनमध्येच आन्सर दिसलं. सो 4th ऑप्शन इज द राईट आन्सर, कारण की वाढत्या क्रमाने हे आपण कन्वर्ट केलं. पहिले तर मी सांगतो तुम्हाला कन्वर्ट करायला शिका. कसं, मीटरचं मिलीमीटर कन्वर्ट करायचं तर
3 झिरो अटॅच करायचे. डेसीचं मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 झिरो अटॅच करायचे. आणि सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एकच झिरो अटॅच करायचा. आणि मग हे सगळं या दोनची बेरीज केली आणि बेरीज करून दिलं. आणि या दोनची बेरीज केली तेव्हा बेरीज केली अशी. आणि तेव्हा कुठे 50,000 मिलीमीटर, नंतर 50,300, नंतर 55,000 आणि नंतर 55,050. म्हणजे बढत्या क्रमने, म्हणजेच इथं आरोही क्रमने, म्हणजेच काय असेंडिंग ऑर्डरनं आपण ते अरेंज केलेलं आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आंसर. 7वां प्रश्न, एक 270 सेंटीमीटर लंबी तार को एक आयत का रूप दिया गया है. आता आयत 270 सेंटीमीटर आहे. हे सगळं म्हणजे परिमिती किती 270 सेंटीमीटर आहे. आता बरोबर लक्षात घ्या, आयताची परिमितीचं सूत्र काय, सूत्रावरून आधी सांगतो नंतर व्हिज्युअली सांगतो. म्हणजे टॉईस ए प्लस बी बरोबर किती, तर हे 270. आता हा जो टॉईस आहे इकडे काय होणार आहे, भागिले होणार आहे की नाही, भागिले झाला तो. तर भागिले झाल्याबरोबर ती किती होतात, तर 135 होतात. ए प्लस बी बरोबर किती 135 झाले. म्हणजेच ही रुंदी आणि ही लांबी या दोनची बेरीज किती येणार आहे, तर दोनची बेरीज येणार आहे 135 आहे की नाही. त्याच्या दुप्पट म्हटलं तर 270 त्याची परिमिती झाली. आता बघा, आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, यदि इस आयत की चौडाई म्हणजेच हे चौडाई ये किती दिलेली आहे 50. इथे 50 जर आपण घेतले 50 अधिक बी बरोबर 135. आता हा जो 50 आहे तो कट करून इकडे मायनस केला 50 तर किती येते बघा, 5 8 आणि 5 13 म्हणजे 85 सेंटीमीटर येते. 85 सेंटीमीटर बी 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 म्हणजे लांबी. तो इसकी लंबाई यानी कि बी क्या होगी, तर लंबाई होणार आहे 85 सेंटीमीटर. सो थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर. व्हिज्युअली जर काढायचं असेल तर कसं काढायचं बघा, हे 270 सेंटीमीटरची परिमिती आहे आयताची. सो 270 घ्यायचं, समोरासमोरी बाजू सारख्या असतात म्हणून आपण चौडाई टू चौडाई 50 दोन्ही 100 वजा करायचे. मग उरते किती 100 जर वजा केल्यानंतर 170 उरते. 170 उरल्यानंतर है की नाही, 270 मधून चौडाई वजा केली, उरले किती आता 170. आता ह्या 170 मध्ये 2 लांब्या आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, तर 100 किती येणार, ओके 270 50 दोन्ही 100. ओके 85 येणार ना, 8 2 16 म्हणजे इथे येणार आहे 85 आणि हे 85. त्याच्यातली एक आपण आन्सर मारून द्यायचा 85 सेंटीमीटर. सो थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर. 8वां प्रश्न, राधा के पास एक आयताकार कार्ड है. राधाजवळ एक आयताकृती कार्ड्स आहे जिसकी लंबाई 20 सेंटीमीटर और चौड़ाई 10 सेंटीमीटर है. लांबी किती तर 20 म्हणजे इथे 20 आणि चौड़ाई किती तर 10. म्हणजेच त्याची परिमिती किती, तर परिमिती होणार आहे हे 10 हे 10 हे 20 सगळ्याची बेरीज जर केली तर हे येतं 60 सेमी सेंटीमीटर परिमिती झाली पेरीमीटर. आता बघा दुसरं, राधा झाली, राधा नंतर आता आहे रेणू के पास एक वर्गाकार कार्ड आहे. वर्गाकार म्हणजेच काय, हे असं चारही बाजू सारखे असलेलं कार्डच आहे. ओके, आणि त्या वर्गाकार कार्डची एक भुजा म्हणजेच त्याच्यावाली एक बाजू 15 सेंटीमीटर आहे. सो याच्यावाली जर एक 15 असेल तर 15 15 15 आणि 15 सगळ्याच बाजू सारख्या असतात म्हणून इथं 15 चूक 60 याचं सुद्धा परिमिती होते 15 चूक 60 सेंटीमीटर परिमिती. आता त्यांनी विचारलं काय बघा, दोनों कार्ड के परिमापों का अंतर कितना है, तर दोन्ही कार्डच्या परिमाप म्हणजे परिमितीचं अंतर येणार आहे 0 सेंटीमीटर. 60 मधून 60 गेले 0 सेंटीमीटर. सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर. नेक्स्ट 9वां प्रश्न, नीचे दिए गए विकल्पों में से वृत्त के भागों को चुनिए. वृत्त म्हणजे सर्कल, वृत्त म्हणजे काय सर्कल. आता सर्कल जर आपण असा काढला ओके, तर सर्कलामध्ये याला काय म्हटलं जाते वृत्त, याला काय म्हटलं जाते वृत्त. आता लक्षात घ्या कोणकोणत्या कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्रिज्या असते, हा एक केंद्र असतो, याला काय म्हटलं जाते केंद्र आहे याच्यामध्ये. इथेच केंद्र आहे, इथे पण केंद्र आहे, इकडे केंद्रच नाही, इकडे पण केंद्र नाही. केंद्र तर आपल्याला सापडलेलं आहे. दुसरं, आता केंद्रापासून तर या परिघापर्यंतचं अंतर हे त्रिज्या असते. काय असते त्रिज्या, म्हणजे त्याला रेडियस असं म्हटलं जाते. सो इथे त्रिज्या आहे, इथे पण त्रिज्या आहे.
त्रिज्या इथे पण आहे आणि इथे पण त्रिज्याच आहे. त्रिज्येच्या दुप्पट असते व्यास. म्हणजे हा जर आपण इथून डायरेक्ट थेट जर टाकला तर सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असते. सो व्यास इथे आहे, इथे व्यासच नाही, इथे पण व्यास नाही, इथे व्यास आहे. ठीक आहे. आता परिधी, परिधी म्हणजेच काय तर हा राऊंड, हा राऊंड याला परिधी म्हटल्या जाते. परिधी म्हणजे परिघ, सर्कम्फरन्स. हा का इथून जर सुरुवात केला तर असा जाऊन बरोबर इथंच अटॅच होणे याला म्हटलं जाते परिधी. परिधी म्हणजेच काय तर सर्कम्फरन्स. ओके. सो सर्कम्फरन्स सुद्धा आहे की नाही. म्हणजे चौथ्या ऑप्शन मध्ये आपल्याला सगळेच सगळं सापडलं बघा लगेच. हा आता काय नाही जेणेकरून फर्स्ट सेकंड आणि थर्ड ऑप्शन कोलॅप्स होईल. बघा कोण नसतो त्याच्यामध्ये कधीच. त्याच्यानंतर याचं क्षेत्रफळ काढलं जातं, याचा क्षेत्रफळ काढल्या जाते पण त्याला भुजा नसते कधीच. भुजा म्हणजे बाजू नसते. हे बघा इथं सुद्धा भुजा नाही. हा ठीक आहे. याचा परिमाप नाही काढल्या जात, त्याचा परिधी काढल्या जात असते. म्हणून हे इथे पण कॅन्सल होते. सो फोर्थ ऑप्शन परिधी आहे, त्याच्यानंतर केंद्र आहे, त्रिज्या आहे आणि व्यास आहे. असे चारही कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे. म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राइट आंसर. 10वा प्रश्न. यदि मिता 1 घंटे में 16 किलोमीटर की दूरी चलती है. एका तासामध्ये 16 किलोमीटर जर का ती मिता चालत असेल एका तासामध्ये म्हणजेच 60 मिनिटामध्ये 16 किलोमीटर, 60 मिनिटामध्ये 16 किलोमीटर जर का ती मिता चालत असेल तर 210 मिनिटामध्ये ती वह कितनी दूरी तय करेगी. तर 200 आहे. 210 मिनिट मध्ये किती किलोमीटर. खूप सोपा असा प्रश्न आहे, लगेच आन्सर याच्याला निघून जाते. याचा गुणाकार करायचा भागिले हे 60 करायचे, झालं आन्सर. आता बघा कसं येतं. या ठिकाणी 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 3 दोन्ही 6, 3 7 21, 2 1 2 82 16, 8 7 56. 56 किलोमीटरची दूरी तय करणार आहे 210 मिनिटामध्ये. म्हणून या ठिकाणी आन्सर येते सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 11वा प्रश्न. CTT 2024 जर का क्रॅक करायची असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करा. सर्व विषयाची सेपरेटली टेस्ट सिरीज आहे आणि त्याच्यावरच पेपर सुद्धा उपलब्ध आहे. आतापर्यंत झालेले सर्व पेपर तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देतोय. तुम्हाला फक्त या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि 200 रुपीजचं पेमेंट मला करायचं आहे. सो कॉन्टॅक्ट मी आणि सोबतच स्टडी मॅच चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि स्टडी अप हे माझं ॲप्स आहे, ते सुद्धा तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न. अमृता एक वर्गाकार कागज पर ऊर्ध्वाधर रेखाएं बनाकर उन्हें 10 समान आकार की आयताकार पट्टियों में बांटती है. बघा काय आहे तुम्हाला सांगतो कसं आहे. चलो अमृता नावाची एक मुलगी आहे. एक वर्गाकार कागज घेतला म्हणजेच चारही बाजू सारख्या असणारा एक तिने कागद घेतला आणि त्याच्यावर तिने ऊर्ध्वाधर रेखा आहे म्हणजे अशा, याला ऊर्ध्वाधर रेखा आहे म्हटल्या जाते आणि याला उभ्या म्हणजे क्षैतिज रेखा आहे म्हटल्या जाते. पहिले काय घेतलं तर ऊर्ध्वाधर रेखा आहे तिने मांडलेल्या आहे. आता काय करणार की मी अशा पद्धतीनं एक असा बॉक्स काढून घेतो सारख्या चला आणि ऊर्ध्वाधर म्हणजेच अशा आडव्या किती 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 रेषा केल्या. आता 9 रेषा केल्यानंतर 9 म्हणजे 10 त्याच्याले भाग झाले, 10 भाग झाले बघा. वह उनमें से 3 पट्टियों में लाल रंग भर देती है. आता ही जी अमृत आहे त्यातल्या 3 पट्ट्यांमध्ये म्हणजे वरच्या 3 पट्ट्यामध्ये लाल रंग भरून देते. कोणता रंग? त्या पहिल्या पट्टीमध्ये सुद्धा लाल रंग भरला, दुसऱ्या पट्टीमध्ये सुद्धा लाल रंग भरला आणि तिसऱ्या पट्टीमध्ये सुद्धा लाल रंग भरून दिला है की नाही. असं 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 असा लाल रंग भरून दिला. ठीक आहे. भरलेला. आता नंतर काय केलं. अब वह उसी कागज की सीट में 10 क्षैतिज रेखाएं बनाती है. मग काय केलं तिने ह्याच कागदावर 10 क्षैतिज रेखा बनवल्या जेणेकरून त्याच्यावर 100 भाग झाले पाहिजे. मग 10 असे सुद्धा भाग तयार केले. 1
2 3 4 5 6 7 8 9 9 म्हणजे 10 होतात, कारण की ही इकडचा ब्लॉक होतो ना. जो उस कागद को 100 बराबर भागों में बांट देती है. आता 100 भाग तर झालेच त्याच्यावाले. 10 ऊर्ध्वाधर, 10 अशा ऊर्ध्वाधर आणि 10 जर क्षैतिज रेखा जर मारले असेल तर त्याच्यावाले 100 भाग होणारच आहे. निम्नलिखित में से कौन सा भिन्न वह भाग दिखाता है जो रंगा नहीं है. वरचा भाग रंगवलेला आहे. म्हणजे 100 पैकी 100 भागांपैकी हा 30 भाग रेड केलेला आहे, रेडिश आहे. आता इथूनच आपण लक्षात घेऊ की 30 100 मधून 30 गेले तर 70, म्हणजे हा एवढाच भाग दिसते ना आपल्याला, इथून एवढा हा भाग रंगवलेला नाही आहे, म्हणून इथं घेऊ आपण 70. लक्षात आलं. आता 70 भागिले 100 झाले. 70 भागिले 100 म्हणजे हा 0 0 कॅन्सल झाला आणि आन्सर येते 7 भागिले 10. जर का आपण 100 भाग केले तर 70 भाग रंगवायचे आणि त्याचंच जर एकदम निम्न स्वरूप पूर्णांकाचं घेतलं तर 10 पैकी 7 भाग अजूनही रंगवणे बाकी आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. अशा प्रकारचे प्रश्न येतात जेणेकरून वाचायला आपल्याला वेळ लागतो, मात्र त्याचं आन्सर चुटकीसरशी निघू शकते. म्हणून तुम्ही स्पीडी वाचायचं आणि सुपर फास्ट थोडीफार ग्रॅपिंग करून त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चला सेकंड ऑप्शन राईट आहे. 12वा प्रश्न. बिन्सी प्रतिदिन लगभग 3 घंटे अखबार पढ़ती है. बिन्सी नावाची मुलगी आहे, डेली 3 तास न्यूज़पेपर वाचते. आज उसने 2 घंटे 55 मिनट में अखबार पढ़ना पूरा किया, परंतु आज काय झालं, 2 तास 55 मिनिटांमध्येच तिचवाला पेपर वाचून पूर्ण झाला, 5 मिनिट उरले. उसने कितने सेकंड अखबार पढ़ा. आता बघा सेकंडला कन्वर्ट कसं करायचं. 2 तास आणि इकडे काय म्हणते 55 मिनिटे. आता मराठीत लिहू आपण. एका तासामध्ये किती असतात, 36. एका तासामध्ये जे आहे ना तर 3600 सेकंद असतात, 3600 सेकंद. म्हणून इथं काय करू आपण, 2 गुणिले 3600 म्हणजे 7200 सेकंद एका तासामध्ये झाले. त्याच्यानंतर 55 मिनिटे. एका मिनिटामध्ये मिनिट कितीचा बनतो, तर 60 सेकंदचा 1 मिनिट बनतो. म्हणून इथं 55 गुणिले 60 घेऊ आपण. हे किती होते 0. 6 पंचे 30, 3 6 पंचे 30 आणि 3 किती 33 झालं, 3300 झाले. आता हे काय करायला लागेल आपल्याला, 2ची बेरीज करायला लागेल. आता बेरीज केल्यानंतर हे बेरीज करू, 0 0 इथे 5 आणि 7 आणि 3 किती 10, म्हणजे एवढे झाले सेकंद. आता सेकंदामध्ये जर का विचार केला तर बिन्सीने 2 तास 55 मिनिटे म्हणजेच 10,500 सेकंद त्या दिवशी न्यूजपेपर वाचलेला आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. बघा क्लियर आहे. ओके, 13वा प्रश्न. कार्तिक रात में 10 बजे सोकर 6 बजे उठता है. 10 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत होतात 8 तास. एका दिवसामध्ये 24 तास असतात. 24 तासापैकी 8 तास हा काय झाला, झोपला. मग असंच ठेवूया आपण, 24 तासापैकी 8 तास. त्याच्यानंतर वह दिन का खेळणे में. आता खेळण्यासाठी बघा, खेळणे हे झोप आहे त्याच्यावाली, झोप तर त्याच्यावाली 8/24 झालं. आता इथे काय आहे, तर इथे 24 तासापैकी खेळण्यात त्याने किती भाग, 24 तासापैकी म्हणजेच 1/8 भाग. 24चा 1/8. इथं आपण असं करू, 24चा 1/8 असं केलं त्यानं. किंवा मग 1/8 घेऊ आपण, तसं नाही घेऊ, फक्त 1/8 घेऊ. इथे डायरेक्टली आपण 1/8 घेऊ, 1/8. 1/8 घेतलं. और 1/6 भाग पढ़ने में व्यतीत करता है. आता पढ़णे म्हणजेच पढ़ाई किती, तर 1/6 भाग. आता याला सुद्धा आपण 8 1 8 8 3 24 करू. आता हे झालं झोप, खेळणे आणि पढ़ाई, अशा 3 गोष्टी त्याने केला कार्तिकने. वह दिन का कितना भाग अन्य गतिविधियों में व्यतीत करता है. आता तिघांची करायला लागेल आपल्याला बेरीज, आणि ते 1 मधून वजा केलं
म्हणजे 24 तासातून वजा केले नंतर आपल्याला डायरेक्टली आन्सर भेटते उरलेल्या तासिकेचं. बघा खूप सोपं आहे. आता काय करायचं, इथे तुम्हाला करून दाखवतो. असं झोप आहे 1/3 प्लस 1/8 आहे खेळणे आणि 1/6 आहे पढाई. आता याची वाली आपण काय करूया, ह्या 3 याची वाली लसावी काढू. 3, 8 आणि 6 3 ने भाग देऊया आपण. 3 1 3, 3 2 6. हे 8 इथं जसे ते आणले. पुन्हा 2 ने भाग देऊ. 1 बेचूक 8 बेक बे झालं. म्हणजेच याचा जो लसावी आहे तर 3 2 6 6 चूक 24 24 येतं. काय ते 3 2 6 6 चूक 24 3 गुणिले 2 गुणिले 4 म्हणजे 24 येते. आता हे जर 24 आपण असे टाकले असे 24 तर भाग देऊया आपण छेदाने याला. 3 8 24 8 3 24 आणि 6 चूक 24. आता हा 8 1 8 अधिक हा 3 1 3 अधिक हा 4 म्हणजे बघा 8 आणि 3 11 4 किती 15 15 भागिले 24 24 भागामधून 24 भाग जर के म्हणजे 24 तासामधून 24 तासामधून 15 तास हे झोप खेळणे आणि पढाईत गेले. मग उरले किती, तर उरतात या ठिकाणी सरळ सरळ बघा 24 मधून 15 गेले तर 9 उरतात. 9/24 म्हणजे 24 तासापैकी 9च भाग आता अन्य गतिविधियों में व्यतीत कर सकता है कार्तिक. मग यालाच जर आपण आणखी थोडंसं निम्न स्वरूप केलं तर 3 3 9 3 8 24 होते म्हणजे 3/8 होते. सो प्रॉपर आन्सर येणार आहे या ठिकाणी 3/8. 3/8 चेक करूया, राईटच आहे. 14वा प्रश्न. रुजदा और रेखा की चोटियों की लंबाइयां 1 मीटर का 4/5वां भाग और 5/7वां भाग है. दोनों की चोटियों की लंबाइयों का योग कितना है. म्हणजेच वेण्या वेण्या माहित असेल तुम्हाला, 2 वेण्या टाकल्या जातात. रुजदा नावाची मुलगी आणि रेखा नावाची मुलगी. रुजदाच्या वेणीची लंबाई आहे 1 मीटरचा 4/5वा भाग आणि रेखाच्या त्या वेणीची लंबाई आहे 5/7वां भाग. ठीक आहे. तर आता या दोनची बेरीज करूया आपण, कारण की दोनों की चोटियों की लंबाइयों का योग कितना है म्हणजे बेरीज. खूप सोपं आहे मित्र. या ठिकाणी बघा काय करायचं, 4/5 ओके अधिक 5/7 असं जर का बेरीज केली तर तुम्हाला माहित आहे का छेदाचा लसावी हा 35 आहे. 5 आणि 7 5 व 7 चा लसावी तुम्हाला माहित आहे का 5 ही मूळ संख्या आहे. 2 3 5 7 आणि क्रमागत मूळ संख्या, क्रमागत असो किंवा 2 मूळ संख्या, 2 मूळ संख्याचा गुणाकार त्याचा लसावी असतो. म्हणजे 7 किती 35. 35 आहे LCM. सो या ठिकाणी आपण LCM 35 टाकू. बघा इथं 35 टाकले. आता भाग देऊया आपण. 5 7 35 आणि 7 चूक किती हे 28 प्लस 7 5 35 आणि 5 5 किती हे 25 म्हणजे किती झाले 28 आणि 25 होतात 53. 53 भागिले 35. 53 भागिले 35 आहे का कुठं, इथे आपल्याला दिसते बा, परंतु
आहे.